श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 436। सामान्य स्त्रियांना पाहिल्यावर भट्टोबासांचे कौशल्य। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर होऊन सर्वज्ञ आसनावर बसलेले होते। भट्टोबास काही कामासाठी जात होते तेव्हा सामान्य स्त्रियांना येताना पाहिले आणि भट्टोबास तसेच परतले। सर्वज्ञांनी विचारले, का परत आले? जीजी, माणसे येत आहेत। बाईसाने विचारले, बाबा माणसे कोण? सर्वज्ञ म्हणाले, बाई ही भाषा वानरेच जाणतात। तेवढ्यात त्या सामान्य स्त्रिया आल्या। त्यांनी सर्वज्ञांना पाने सुपाऱ्या भेट दिली, दंडोते घातले, श्रीचरणा लागल्या, बसल्या। त्यांनी आणलेल्या सामान्य स्त्रिया आल्या। त्यांनी सर्वज्ञांना पाने सुपाऱ्या भेट दिली, दंडोते घातले, श्रीचरणा लागल्या, बसल्या। त्यांनी आणलेल्या सुपारीची खांडे भट्टोबासांनी सर्वज्ञांना दिली। आपल्या चंचीतील चांगली पाने काढून सर्वज्ञांना विडा समर्पित केला। मग त्या एकमेकांकडे पाहू लागल्या, अशी पाने आमच्या जवळ नाहीत। मग त्या भट्टोबासांना म्हणाल्या, घेतलेल्या किमतीत आम्हाला 2 विडे द्या, मग आमचे ते विडे सर्वज्ञांना समर्पित करा। भट्टोबास म्हणाले, ही एवढ्या किमतीची पाने आहेत। तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही गुंफा न घेणारे तांबोळी की घेतलेल्या किमतीत द्या। मग भट्टोबासांनी घेतलेल्या किमतीत त्यांना 2 विडे दिले। मग ते विडे त्यांनी सर्वज्ञांना समर्पित केले। मग त्यांनी सर्वज्ञांबद्दल मनामध्ये वाईट अभिलाषा धरली। सर्वज्ञ म्हणाले, दुसरीकडे ज्या नजरेने तुम्ही पाहता त्या नजरेने आमच्याकडे पाहू नका। ते काय दुसरीकडे नाही, दुसरीकडे असते तसेच आम्हाला पाहू नका। त्यांना अधिकच नवल वाटले। मग त्यांनी विचारले, जीजी आम्ही सर्वज्ञांजवळ राहू? सर्वज्ञ म्हणाले, येथे राहिल्यावर असे व्हावे लागेल, असे करावे लागेल। म्हणून श्रीकराने मुंडनाचा अनुकार करून दाखवले। त्या म्हणाल्या, जीजी हे सर्व करू, परंतु सर्वज्ञांनी त्यांना राहू दिले नाही। त्या तशाच थोडा वेळ होत्या। मग सर्वज्ञांनी त्यांना जायला सांगितले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।